माझं कोल्हापूर या ठिकाणी न्यूट्रिशन सेंटर आहे. सकाळी 7 ते 9 मध्ये न्यूट्रिशन सेंटर चालतो. तर जे हरी वाघोलकर हा न्यूट्रिशन सेंटरमध्ये शेक आपली घेण्यासाठी येत होते माझ्याकडे. त्यात त्यांनी कधीकधी उशिरा यायचे. पण माझ्या असं मनात आलं नाही की असं प्रकारे यांनी घडतील म्हणून. त्याच्यानंतर मला संशय गेला. कॉल करायची, माझी मेसेज कॉल डिलीट करायची, व्हॉट्सअप कॉल करायची, कॉल डिलीट करायची. त्याच्यामुळे मला संशय गेला. संशयित असताना मग मी 11 ऑक्टोबर 2025 रोजी अचानक मी घरी आलो. त्यावेळेस दोघेही घरी होते. त्यावेळेस त्यांच्या अंगावर वर्दी असल्यामुळं मी त्यांना काही करू शकलो नाही. नाहीतर 4 लोक बोलून घेऊन किंवा मारण प्रकार असं काहीतरी केला असतो. पण मी वर्दीचा मान राखला. आणि त्यावेळेस मी समज पण दिली की यापुढे असं काही करू नका, माझ्या पण 2 मुली आहेत हे मी त्यांना समजून दिलं. तर त्यांनी पुन्हा 1-2 दिवस थांबले पुन्हा आणि आहे ते प्रकार चालू केले. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारच्या सत्रामध्ये माझ्या मिसेस, माझ्या मुली दोघींनाही त्याने तिघींना पण त्याच्या कारमध्ये घालून घेऊन गेले. मी त्यावेळेस लातूरला गेलो. त्याच्यानंतर मग मी 6 वाजता घरी आलो. 6 वाजता घरी आल्यानंतर चावी नव्हती, दार बंद होतं. मग मी फोन केला इकडं तिकडं शेजाऱ्याला येते. म्हणजे काय कल्पना नाही म्हणजे. त्याच्यानंतर मग मी यांना फोन केला. तर माझ्या मुलीला फोन केला की चावी दारात आहे आणि पप्पा घ्या म्हणजे. तुम्ही कुठं म्हणतो ना, कट केली फोन. मग त्यावेळेस मी एनेगोला गेलो. तर त्यावेळेस माझी मिसेस राणी हेडे, 2 मुली, जे हरी वाघोलकर हा फक्त त्यांच्या घरी होता. त्यावेळेस त्यांची माझी बाताबाई झाली आणि परत सासरच्या मंडळीतून त्यांची पण बाताबाई झाली माझी. त्यावेळेस मी निघून आलो. त्याच्यानंतर पुन्हा मग मी एक 8 दिवसांना परत कॉल केला की जे झालेलं 2 मुली आहेत त्या मुली म्हणलो. मला फर्स्ट यायचं नाही म्हणजे यायचं नाही म्हणतो. परत माझे न्यूट्रिशन सेंटरला दिलीप देशमुख आहेत, त्यांना 4 वेळेस पाठवून दिलतो जाऊन घेऊन या म्हणून. तरी पण तिने यायचं नकार दिली. त्याच्यानंतर मग मला मानसिक तसं नाही गेली. ह्यांचं वरच्यावर फोन चालू राहिलं. माझ्या परस्पर माझ्या समोरून भेटलेले अवश्य या ठिकाणी माझ्या समोर आली होती ह्याने. मग यांचा पगार वाढल्यामुळे मला नाईलाजानं केस टाकावं लागली. मग मी कोल्हापूर पोलीस ठिकाणी SP साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडे चौकडे मी निवेदन दिलेलं आहे. आणि आजच्या उपोषणामध्ये जर कारवाई जर नाही झाली तर मग मी पुढचं उपोषण आमरण उपोषण मी करणार आहे. कुठल्या कार्यालयामध्ये नोकरीला आहेत त्या कार्यालयाच्या वरिष्ठाशी आपण संपर्क साधला आहे का? काय म्हणतात ते कुठं सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला आपण कळवलं आहे का? त्यांचे PI मांजरे साहेब आहेत, त्यांना पण मी संपर्क साधलो आहे. कोण आहेत ते माणूस, ती व्यक्ती कोण आहेत? जे हरी वाघोलकर कोल्हापूर पोलीस स्टेशनला पोलीस आहेत. मंगरूळ पेठला ते नसतात. आणि परत मांजरे साहेबाला पण मी ह्या निरोप दिला त्याला. तर मांजरे साहेब मला म्हणले की तू प्रत्येक पाहिलात का? मी पाहिलात म्हणताना असं नाही चालतं म्हणले, असं तर पुरावे लागतात म्हणजे. थोडं बोलून मी पुन्हा मांजरे साहेबांच्या संपर्कामध्ये मी काही नाही केलो. आणि याच्यामध्ये राऊत पोलीस आहेत, त्यांना हा सगळा प्रकार माहीत आहे. त्यांची साक्ष घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. का तर राऊत साहेबांनी मला हे प्रकरण भेटण्यासाठी बोलले होते. राऊत साहेबांना मी म्हणलं की प्रकरण भेटलं तर ते वाढत असतो म्हणलं, तिकडे बोलायचं इथे बोलायचं असं नाही माझं. राऊत साहेबांनी मला म्हणले की जे वाघोलकर असा माणूस नाही म्हणले. त्यांनी असं नाही म्हणतो असं केलं आहे म्हणतो, दोन्ही बाजून म्हणतो. त्यांची कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे देत असते आहे. राऊत साहेबांनी मला पूर्ण माहिती त्यांनी पण दिली. आता तुमच्या 2 मुली कुठं आहेत, त्यांना हा प्रकार माहिती आहे का किंवा त्यांच्याशी आपलं बोलणं झालं आहे का? त्यांची काय आता सध्या भूमिका आहे? माझ्या 2 मुली एनेगुरू सासवड केली. मुलींना काही माहिती नाही.